इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावातील मध्यवस्तीतील कबनूर चौकात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झळकलेल्या एका वादग्रस्त बॅनरमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। कबनूर कोरोची मतदारसंघात नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी यावर थेट प्रश्न उपस्थित करणाऱ्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कबनूर चौक हा गावातील अत्यंत वर्दळीचा परिसर असून सकाळपासूनच या बॅनरभोवती नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या बॅनरवर गुन्हेगारांना की गुन्हेगारी कुटुंबियांना, बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्य नागरिकांना उमेदवारी असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे। तसेच विद्यमान आमदार, माजी आमदार आणि गावचे नेते गुंडगिरी संपवणार काय असा रोखठोक प्रश्नही विचारण्यात आला आहे। निवडणुकीच्या ऐन तोंडावर सार्वजनिक ठिकाणी अशा आशयाचा बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण तापले आहे। काही नागरिकांनी या बॅनरद्वारे समाजातील असंतोष आणि जनतेची भावना व्यक्त झाल्याचे मत व्यक्त केले आहे, तर काहींनी अशा प्रकारचे बॅनर समाजात तेढ निर्माण करू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे या बॅनरवर कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेचे नाव नसल्याने हा बॅनर नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावला याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे। निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा स्वरूपाचे बॅनर कायदेशीर आहेत का याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान निवडणूक प्रशासन आणि संबंधित अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात, तसेच बॅनर हटवण्याची कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। एकीकडे स्वच्छ राजकारणाची मागणी होत असताना अशा बॅनरमुळे निवडणूक प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे।